विरोधक नसलेल्या महानगरपालिका निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे यासारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही तर ती गोष्ट साधी राजकीय अपयशाची मानता येणार नाही. कारण या निवडणुका जवळपास विरोधक कमकुवत किंवा नियंत्रणात असताना उपद्रव करणारे नेते आपलेसे करून इतर पक्षातून उमेदवार आयात करून लढवले जात आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात असताना भाजपला मोठ्या महानगरांमध्ये जनतेचा स्पष्ट कौल मिळत नसेल तर याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता हळूहळू घसरत आहे. याचा सर्वात मोठा परिणाम 2029च्या विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. महानगरपालिका निवडणुका या नेहमीच जनतेच्या मनातील नाराजी, अस्वस्थता आणि बदलाची चाहूल देतात. आज जर शहरांमधला मध्यम वर्ग, नोकरदार, तरुण भाजपापासून दूर